नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे MST-CETचा जो एक्झाम फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो. तर तुम्हाला हा CETचा फॉर्म भरायचा असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला अपार आय डी काढणे गरजेचं आहे. आणि ती अपार आय डी कशी काढायचं या संदर्भात मी व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. या ठिकाणी हा थंबनेल पाहून घ्या. या थंबनेलचा व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे अपार आय डी काढायचे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या ठिकाणी वरती आय बटनमध्ये पण दिलेलं आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही अपार आय डी काढू शकता. अपार आय डी काढून झाल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती आहे, या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी CET एक्झामिनेशन पोर्टल म्हणून आहे. या पोर्टल लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरायची आपली प्रोसेस चालू होईल. आपण या लिंकवर क्लिक करून घेऊ. फॉर्म भरण्याचा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. एखादा स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या तुम्ही. तोच पासवर्ड खालच्या कॉलममध्ये पण टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्डवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं आधार कार्डवर जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर ते आत्ताच करेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर इथं जन्मतारीख तुमची टाकून घ्यायची आहे. हे सर्व माहिती टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टरचं हे बटन दिसतं, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतली. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ईमेल आय डीवर त्यांनी एक व्हेरिफिकेशन कोड पाठवतात, तो या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. आता ते कसं करायचं मी तुम्हाला या ठिकाणी ईमेलमध्ये जाऊन दाखवतो. तर या ठिकाणी आपण ईमेल आय डीवरती आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पहिला मेसेज दिसतो बघा, MHCET या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचा एक तुम्हाला मेसेज दिसेल, व्हेरीफाय ईमेल. तर या व्हेरीफाय ईमेल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे काही मिनिटे वेळ घेईल आणि या ठिकाणी आपलं प्रोसीड होईल. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय असं मेसेज येईल. हे असं झाल्यानंतर परत आपल्याला आपल्या CETच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये यायचं आहे. तुमचा ईमेल सक्सेसफुली व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला परत या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपला तयार केलेला ईमेल आय डी आणि तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून खाली दिलेल्या साइन इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल की तुमचा हा जो भरलेला फॉर्म आहे त्याच्यानंतर तुम्ही जे डिजिलॉकरवरती अकाउंट तयार केलेलं आहे त्या अकाउंटनुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी प्रोसीड टू डिजिलॉकर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे डिजिलॉकरचे जे परमिशन असतील ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत या ठिकाणी. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. OTP टाकला त्याच्यानंतर सबमिट बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपण डिजिलॉकर ओपन करण्यासाठी जो 6 अंकी पिन टाकला होता तो पिन या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पिन टाकून झाला त्याच्यानंतर डन या ऑप्शनवर क्लिक करू आपण. तर याच्यामध्ये आपल्याला अपार आय डी आणि आधार कार्ड या दोन्हीची आपल्याला परमिशन द्यायची आहे. त्याच्यानंतर अलाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक प्रोसेस करून घेईल. तर हे जे पहिल्यांदा जर तुम्हाला हे माहीत नसेल आपण डिजिलॉकरवर अकाउंट कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये आपला अपार आय डी कसा काढायचा, तर त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे. तो वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला आय बटनमध्ये त्याची लिंक दिसेल. त्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अपार आय डी तयार करू शकता. त्याच्यानुसार तुमची हा प्रोसेस या ठिकाणी फिल होईल. तर कोणाला माहीत नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. अपार आय डी कसा काढायचा ते त्या पद्धतीने तुम्ही अपार आय डी काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला अपार आय डी टाकून घ्यायचा आहे. इथं आपला मोबाईल नंबरचा टाकून घ्यायचा आहे, जो नंबर चालू आहे तो. त्याच्यानंतर खाली खाली घेऊन घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं वडिलांचं नाव टाकायचं आहे. याच्यामध्ये नाव सांगितलं आहे बघा, ॲज पर 10वी-12वीचे मार्कशीट. म्हणजे तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. जेंडर मेल फिमेल काय असेल ते तुमचं सिलेक्शन करून घ्या तुम्ही. हे सर्व टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी आपल्याला रिलिजन तुमचं टाकून घ्या. तुमचं रिलिजन काय असेल ते, हिंदू,
हिंदू मुस्लिम शीख वगैरे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमचे रिलिजन टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने सिलेक्शन करा. त्यानंतर रिजन विचारेल तुम्ही अर्बन एरियामधून आहे का रुरल एरिया. रुरल म्हणजे खेडेगाव, अर्बन म्हणजे शहर. त्या पद्धतीने तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बिलॉंग करता ते टाकून घ्यायचं आहे. मदर टंगमध्ये या ठिकाणी मराठी सिलेक्शन करून घ्या तुम्ही. नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर फॅमिली इन्कम विचारेल. या ठिकाणी तुमची जी फॅमिली उत्पन्न असेल ते उत्पन्न या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तुम्ही जर मॅरिड अनमॅरिड काय असाल ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. जर तुम्ही एखादी व्यक्ती मॅरिड असेल तर त्यांनी मॅरिड करून तिथं तुमच्या मिस्टरांचं वगैरे तुमचं पतीचं वगैरे असं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस लाईन 1 लाईन 2 हे टाकून घ्यायचं आहे. ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणाचं नाव टाका तुम्ही ज्या ठिकाणी राहता. या ठिकाणी स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्शन करून घ्या. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात ते जिल्हा सिलेक्ट करा. या ठिकाणी तालुका सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या तालुक्यामध्ये तुम्ही कोणत्या गावात राहता गाव सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे. वरती जो नंबर दिला तो सोडून खाली एक दुसरा अल्टरनेट नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर जर तुमचा परमनंट अँड करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे सर्व माहिती टाकून घेतली आपण. त्याच्यानंतर अदर डिटेल्समध्ये या ठिकाणी आपल्याला डोमासाईल स्टेट महाराष्ट्र येस करून घ्यायचं आहे. डिसेबिलिटी आहे किंवा नाही यासाठी येस नो करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 10वीचं पासिंग इयर विचारेल. तुमची 10वी कधी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वीला टोटल पर्सेंटेज किती होते ते पर्सेंटेज या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. हे सर्व टाकून झाल्यानंतर विचारेल तुम्हाला 10वीला कोणता बोर्ड होता. तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. काही लोकांचं बोर्ड असतील महाराष्ट्र स्टेट बोर्ड, काही लोकांचे बोर्ड असतील CBSE वगैरे अजून कोणत्या तर स्टेटमधून झालेला तो बोर्ड असेल तो बोर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमची 10वी कोणत्या स्टेटमधून झाली ते स्टेट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करून घ्या. महाराष्ट्र वगैरे काय असेल ते सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल बघा हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारेल की तुमची ही 12वी आत्ता तुम्ही 12वी चालू आहे का तुमची 12वी ही कंप्लीट झाली आहे. ज्या लोकांची 12वी चालू आहे तर या ठिकाणी त्यांनी येस करून घ्यायचं आहे. आणि ज्यांनी आता 12वी ज्यांची कंप्लीट आहे त्यांनी नो बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी 12वीची सर्व इन्फॉर्मेशन टाकून द्यायची आहे. 12वी कधी पास झाला, 12वीला कोणतं बोर्ड होतं, 12वीला कसं मार्क्स होते का पर्सेंटेज होते ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आउट ऑफमध्ये तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स पडले हे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक पर्सेंटेज येतील. या पद्धतीने तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन टाकून घ्या. त्याच्यानंतर या परमिशन द्यायची आहे या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह चेंज या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह चेंज झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे MST CET हे ऑप्शन दिसेल. याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल एक OTP येईल. आपला जो नंबर आपण दिला होता पहिल्यांदा त्याच्यावर OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला जरा खाली यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला समजेल की आपल्याला फॉर्म भरताना फी किती लागणार आहे. त्यानंतर 7 नंबरचा ऑप्शन पाहून घ्या. तर या ठिकाणी सांगितलं आहे बघून घ्या. मी थोडक्यात सांगतो. PCB आणि PCM हे 2 विषय आहेत. तर तुम्हाला एका विषयासाठी अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी ओपनसाठी 1300 रुपये फी आहे आणि कास्टसाठी 1000 रुपये फी आहे. तर यांनी या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही हे वाचा. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 वेळा तुमचे अटेम्प्ट आहे. 2 वेळा अटेम्प्ट म्हणजे एप्रिल महिन्यात एक परीक्षा आहे आणि मे महिन्यात एक परीक्षा आहे. जर तुम्हाला एकच एक्झाम द्यायची असेल तर तुमच्यासाठी ही 1000 रुपये फी राहणार आहे. जर तुम्हाला दोन्ही पण अटेम्प्ट द्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला 2000 फी राहणार आहे कास्टसाठी. तसेच ओपनसाठी एका अटेम्प्टसाठी 1300 रुपये फी आहे आणि 2 अटेम्प्टसाठी 2600 रुपये फी आहे. या ठिकाणी हे तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण खाली येऊ. त्यानंतर या ॲग्री बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन या फॉर्मवर आपल्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. कंप्लीट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी ओपन होईल. ती सगळी एकदा चेक करून घ्यायची आहे. सगळी बरोबर आहे का नाही वगैरे. सगळी बरोबर असेल तर आपल्याला खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. समजा एखाद्याची या ठिकाणी इन्फॉर्मेशन चुकीची असेल, स्पेलिंग मिस्टेक वगैरे चुकीचं असेल तर त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे तर त्यांनी या ठिकाणी होम बटन दिसत आहे. या होमच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल पहिल्यांदा दिसलेला तो. त्याच्यानंतर या प्रोफाईल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली जी इन्फॉर्मेशन चुकली आहे त्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला जाऊन त्या ठिकाणी ती आपल्याला करेक्शन करून घ्यायची आहे. म्हणजे कोणती स्पेलिंग मिस्टेक झाली ती या ठिकाणी दिसेल आपल्याला. ती आपल्याला या ठिकाणी करेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. परत आपण आहे तसं आपल्या परत या डॅशबोर्डवर जाऊ. आपण ज्या ठिकाणी आपण आलो आहोत पुढे तिथपर्यंत आपण जाऊ आणि आपण प्रोसीड ॲप्लिकेशन करून आपण पुढे जाऊ. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर आपली सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे तर आपण सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेऊ.
त्यानंतर आपल्याला जो आपण भरलेला ॲड्रेस दिसेल तो पाहायचा आहे. तो पण आपण चेक करून घ्यायचा आहे. जर चुकीचा असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन तो पण चेंज करू शकता. त्यानंतर आपण सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेऊ. सेम डिटेल्स आता आधार कार्डची पण झाली, ॲड्रेसची झाली. त्याच्यानंतर आपल्याला डिटेल्स विचारेल, डिसेबिलिटी डिटेल्स असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ऑर्फन येस और नो चेक करून घ्या. तुमची कास्ट कोणती आहे ते कास्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर डोम असेल तुमचा महाराष्ट्र ॲटोमॅटिक येईल. कास्ट या ठिकाणी कोणती आहे, ओपन असेल ओपन करा. कोणती दुसरी कास्ट असेल तर कास्ट सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या कास्टमध्ये तुमची जात कोणती आहे ती जातीवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का नाही विचारेल, असेल तर अवेलेबल करा. जर काढायला दिलं असेल तुम्ही पण पावती असेल तर त्याच्यात अप्लाय बट नॉट रिसिव्ड करा. जर काढलं नसेल तर नॉट अप्लाय म्हटलं तरी चालतं. तुमचं ॲडमिशन हे कास्टमधूनच होईल, अडचण नाही काय येणार. तरी पण तुम्ही नंतर काढून घ्या. तर आपण या ठिकाणी अवेलेबल म्हणून करू आणि या ठिकाणी आपण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकू या ठिकाणी. त्यानंतर विचारेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, व्हॅलिडिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ती नंतर काढली तरी चालेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल असेल तर येस करा, नसेल तर नो केलं तरी चालेल. ही सर्व डिटेल झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन विचारेल. क्वालिफिकेशन 10वीचं दिसेल, या ठिकाणी 12वीचं क्वालिफिकेशन दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड टू सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला विचारेल 12वीची इन्फॉर्मेशन, तुमच्या 12वीची शाखा कोणती होती. सायन्स आपण चॉईस करायचं आहे या ठिकाणी सायन्सवाल्याने. जर कोणाचं डिप्लोमा झालं असेल, वोकेशनल झालं असेल तर त्यांनी ते पण सिलेक्ट केले तरी चालेल. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर तुमचा विषय निवडायचा आहे. तुम्हाला आता 12वीला कोणता विषय होता, पहिल्या ऑप्शनमध्ये निवडायचा आहे. PCB होता, PCM होता. आता आपला PCM आहे तर PCM करू. ज्यांना 2 विषय त्यांनी दोन्ही पण घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट आणि बोथ अटेम्प्ट्स हे दिसतील. फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे काय, जर तुम्हाला फक्त एप्रिल महिन्यातली एक्झाम द्यायचं असेल तर फर्स्ट अटेम्प्ट करा. जर तुम्हाला दोन्ही पण एक्झाम द्यायची असेल एप्रिल आणि मे महिन्यातल्या तर त्या ठिकाणी बोथ अटेम्प्ट करा. पण बोथ अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डबल फी लागणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मीडियम चॉईस करायचं आहे. तुमचं एक्झामचे मीडियम कोणतं पाहिजे तुम्हाला, इंग्लिश मराठी. बऱ्यापैकी हे आपला सगळा सायन्सचा विषय आहे त्यामुळे आपण इंग्लिश सिलेक्ट करू. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर हे महाराष्ट्रातलं असणार आहे. तर महाराष्ट्रातलं एकदा हे 4 सेंटर आहेत, 1 2 3 4. तर या ठिकाणी रेफरन्स द्यायचे आहे. तुम्हाला पहिलं कोणतं सेंटर पाहिजे, आपल्याला पहिलं सांगली सेंटर पाहिजे ते सिलेक्ट करा. 2 नंबरला कोणतं पाहिजे तर 2 नंबर आपल्याला हे ठिकाणी सातारा पाहिजे. 3 नंबरला कोणतं पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर पाहिजे. या पद्धतीने 4 सेंटर तुम्ही सिलेक्ट करा. तुमच्या गावापासून जे सेंटर जवळ आहे ते या पद्धतीने हे 4 सेंटर सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॉक टेस्टबद्दल विचारलं. जर तुम्हाला यांच्या परचेस करून मॉक टेस्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला किती टेस्ट पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन करून घेऊ शकता. जर तुम्हाला मॉक टेस्ट नको आहेत तर या ठिकाणी तुम्ही परत 0च निवडून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कोणती फी लागणार नाही. या ठिकाणी पाहू शकता फी नील झालेली दिसते. या ठिकाणी ही जी पहिली जी दिसते कम्प्लिमेंट पॅक तो या ठिकाणी 3च येतो, त्याला कोणती कॉस्ट नाही आहे, ते ॲटोमॅटिक येतेच राहते. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल आपल्याला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन. त्याच्यानंतर अपलोड नाव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आता फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आणि एखादं व्हॅलिड ID प्रूफ पण द्यायचं आहे आपल्याला. तर ID प्रूफ कोणता द्यायचा आहे, याच्यामध्ये पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक, आधार कार्ड. मोस्टली बऱ्यापैकी सर्वांकडे आधार कार्ड असतं. तर या पद्धतीने मी सजेशन करेन की तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करा. ज्यांच्याकडे आधार कार्ड अवेलेबल नसेल आता तर त्यांनी यापैकी कोणतं पण डॉक्युमेंट अपलोड केलं तरी चालेल. तर या ठिकाणी आता आपल्याकडे अवेलेबल डॉक्युमेंट आधार कार्ड आहे तर आपण आधार कार्ड करून घेणार आहे अपलोड. तर आता हे अपलोड कसं करायचं, PDF फॉर्मॅट असेल किंवा JPG फॉर्मॅट, तुमच्याकडे जो फॉर्मॅट अवेलेबल असेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता एक फोटो अपलोड करताना एक इन्स्ट्रक्शन आहेत, ते कसे अपलोड करायचे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. फोटो हा 6 महिने जुना फोटो नसावा आणि फोटोचा हा बॅकग्राऊंड हा लाईट कलरचा बॅकग्राऊंड असावा. म्हणजे मोस्टली बऱ्यापैकी हा व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड असला म्हणजे तुमचा फोटो हा व्यवस्थित अपलोड होईल. बऱ्यापैकी सजेशन करा की तुम्ही लाईट कलरचा बॅकग्राऊंड असला पाहिजे, डार्कमध्ये नसावा, काळा बॅकग्राऊंड, निळा बॅकग्राऊंड या पद्धतीने नसावा. हा लाईट बॅकग्राऊंड असला म्हणजे फोटो हा व्यवस्थित अपलोड होईल, काही क्युरी येणार नाहीत. त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करताना सिग्नेचर ही ब्ल्यू किंवा ब्लॅक या दोन्हीपैकी कोणत्या पण पेननं केलेली सिग्नेचर असावी ती या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर अपलोड करण्याची साईज ही फोटो तुमचा जो आयडेंटिटी साईज फोटो आहे त्याची साईज 20 KB ते 5 MB असणार आहे आणि सिग्नेचरची साईज हे 20 KB ते 2 MB असणार आहे. तर या ठिकाणी आपण ऑलरेडी स्कॅन करून ठेवले आहेत. तर आपण हे अपलोड कसे करायचे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. फोटो अपलोड करताना या ठिकाणी ॲड फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या गॅलरीमध्ये येऊ, त्याच्यामधून आपल्याला हा आपला फोटो असा चॉईस करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड होत आहे. पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर फोटो कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी ॲडजस्टमेंट करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने फोटो हा क्रॉप करून घेऊ आपण. जर क्रॉप करायचा असेल तर करू शकता, नसेल तर नाही केलं तरी चालेल क्रॉप. त्याच्यानंतर डायरेक्ट क्रॉप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे वरखाली ॲडजस्टमेंट करून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित फोटो दिसेल असा. त्याच्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. याच पद्धतीने सिग्नेचर पण करायचं आहे. त्यासाठी सिग्नेचरच्या बॉक्समध्ये ॲड फोटो बटनावर क्लिक करून घेऊ. ड्रॉप अँड डाऊन या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये सिग्नेचर चॉईस करून घ्यायचे आहे. सिग्नेचर चॉईसेबल केली त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी सिग्नेचर क्रॉप करून घ्यायचे आहे. या पद्धतीने सिग्नेचर व्यवस्थित बसून घ्यायचे आहे पाहिजे तेवढी आपल्याला साईजमध्ये. त्याच्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता फोटो सिग्नेचर अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आय डी प्रूफ करायचा आहे. आय डी प्रूफमध्ये आपण काय करणार होतो, आधार कार्ड. त्याच्यामध्ये आधार कार्ड सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये येऊ किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. त्याच्यामधून आपलं आधार कार्ड या ठिकाणी चॉईस करून घ्यायचं आहे. आधार कार्डची PDF असेल किंवा आधार कार्डचा फोटो असेल या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आधार कार्डचा फोटो अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. इथे आपलं सगळं फॉर्म संपूर्ण भरून झालेलं आहे. तर एकदा आपल्याला त्यांनी फॉर्म प्रिव्ह्यू देतात. एकदा फॉर्म चेक करण्यासाठी सगळी माहिती भरलेली बरोबर आहे का नाही. सगळा फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे, भरलेली सगळी माहिती बरोबर आहे का नाही. जर एखादी माहिती चूक असेल तर या ठिकाणी एडिटचं बटन दिलेलं आहे. ते एडिटच्या बटनावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म ती माहिती एडिट करू शकता. जर सगळा फॉर्म बरोबर असेल तर या आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी येस या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्यासमोर किती पेमेंट दिसतं ते या ठिकाणी दिसेल. आपण 2 अटेम्प्टसाठी फी भरलेली आहे. तर या ठिकाणी 2000 दिसते कासाठी. तुम्हाला मी पेमेंटचं मागाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट लागणार आहे. त्याच्यानंतर टोटल ॲप्लिकेबल या बटनावर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील पेमेंट करण्यासाठी. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, पे लेटर, वॉलेट. तर या ठिकाणी सगळ्यात सोपी पर्याय म्हणजे UPI. 2 नंबरचं ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यातले कोणते पेमेंट सिस्टम तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही UPI ID टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करून पेमेंट करू शकता. दुसरा पर्याय म्हणजे या ठिकाणी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं पे विथ QR. याच्यावर क्लिक केल्यानंतर QR कोड ओपन होईल. त्या QR कोड जनरेट QR कोड बटनावर क्लिक करायचं आहे. QR कोड ओपन होईल. तुमच्या मोबाईलमधून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून पेमेंट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा CET चा फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची खात्रीशीर तुम्हाला 100% उत्तर दिली जातील. आणि जास्त माहितीसाठी तुम्हाला म्हणजे CETचा आता ही फॉर्म भरून झाला तर याच्यानंतर याची एक्झाम कधी होणार आहे, याचं हॉल तिकीट कधी येणार, ते कसं डाउनलोड करायचं. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला CETसाठी एक्झामसाठी लागणारे ज्या इम्पॉर्टंट नोट्स आहे, सिलेबस आहे तो पण आपण आपल्या या चॅनेलवर अपलोड करणार आहेत. कधी येणार सिलेबस काय असणार आहे त्या माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या MST CET फॉर्म भरणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. काही शंका असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.